सुरुवात होते सेमीफायनलचा पहिला सामना उजव्या वर्षे नांदेड राकेश नामांकित तळाईपट्टू नांदेड संघाकडून राकेश ज्याची ख्याती संपूर्ण तालुक्यामध्ये पसरलेली यानंतरचा सेमीफायनलचा त्याला माहिती आहे कोणीतरी खेळाडू मला पकडण्यासाठी येणार थोडासा सावध राहावं तुला निदान रेषा पार करून एका गुणाची एक जबरदस्त आशिषमय कामगिरी करताना प्रत्येक मैदानाने आपल्या चित्ररचना खेळाने गाजवली प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य करण्यावर पुन्हा एकदा मैदानामध्ये तो मात्र काच विरुद्ध खेळ करताना आपल्याला बघायला मिळतोय एकदम प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळाल कारण या स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिलाच सामना रंगतोय यजमान संघर्ष या ठिकाणी आपण बघतोय चाळकेश्वर उजगाव आणि याच परिसरातील दुसरा संघर्ष नांदेड संघ दरम्यान पुन्हा एकदा रेड मार्कचा प्रयत्न केला जातोय जसे क्रमांक 9 आढळणे मगाशी म्हटल्याप्रमाणे आशिषने अतिशय चांगल्या प्रकारे खेळायला सुरुवात केली पुन्हा एकदा पाहूया आशिष वर्ष असेल आणि सुरुवातीच्या काही क्षणामध्ये आशिषने तर निश्चित बाजी मारते आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन ठेवला आहे आशिष वर्षे राकेशला एक पकड झालेली आहे आणि याचा फायदा निश्चित उजव्या संघाला होणार आहे यानंतर या स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना होणार आहे RK उजळकर वर्सेस उदयने खारेवाडी दोन्ही संघांसाठीसह मंडळाच्या वतीने मित्रांनो दुसरा उजगाव हा संघ पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी उतरलेला आहे पुन्हा एकदा आशिष बडत या ठिकाणी प्रेक्षकांना कृपया चांगल्या दर्जेदार खेळासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देताना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद द्यायचे आवाज करायचा नाहीये जेणेकरून पंचायतचं काम थोडंसं कठीण होऊन जातं मित्रांनो आपल्याला नम्रतेची विनंती आहे बावदाने सुंदर असा खेळ सुंदर अशी चढाई आशिष बडत यांच्याकडून थोडासा स्वतःच्या जे काही नामांकित असे खेळाडू खेळ करताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा नांदेड संघाचा एक उंच दुरा करावी बघते थोडासा आपल्या संघाची गाडीवर आहे निश्चितपणे नांदेड संघाला याची जाणीव असणार आहे कारण 5 मिनिटाचा पहिलं सत्र 5 मिनिटाचं दुसरं सत्र 5 मिनिटाचा आणि या 5 मिनिटामध्ये थोडीशी आघाडी झाली त्या संघासाठी चांगली ठरणार दुसऱ्या संघाकडून दोन्ही बाजूला एक गुण बाहेर केला गेलाय आता मात्र पुन्हा एकदा रेडमार्क गुण असेल आशिष बघायचे कशा प्रकारे खेळ होतोय सुपर टॅकल ऑन आहे जर आशिषला निर्बंध केला गेला तर 2 गुण मिळू शकतात अशी भव्य दिव्य सत्तेच्या दोन्ही संघाने पाहिली ते दोन्ही संघ या काळात लढतीमध्ये आपण पाहतो लगातार हल्ला करतो बघायचा मैदानात या ठिकाणी आपल्या जर अशा ही जी आघाडी कायम करायची असेल तर चांगल्या प्रकारे विचार उजगाव संघाला करावा लागणार आहे कारण नांदेड संघाला देखील ही जी आघाडी आहे ती कमी करावी लागणार रात्रीचा निश्चितपणे विचार असणार आहे की थोडीशी जी आघाडी आहे त्या आघाडी आपल्या संघाला जी उजगावची आघाडी आहे ती कमी करावी लागणार आहे पाहूया पुन्हा नांदेड संघाला थोडंसं त्यांच्या गोट्यामध्ये आत्मविश्वास येणार आहे राकेश करायचा पाहूया जरा पाण्यामध्ये राकेशसाठी अतिशय चांगला खेळाडू आपलं नाव उज्ज्वल म्हटलं की राकेशने सुंदर अशी चढाई करून 2 गुणाची कमाई केली मगाशी म्हटलं की उजगाव संघाला राकेशला कशा प्रकारे सामोरं जाता येईल यासाठी विचार करावा लागणार आहे कारण आशिष बडत अतिशय सुंदर अशी चढाई करतोय एका पाठोपाठ एक गरीब बाद करून आपला संघ आघाडीवर प्रयत्न करतोय
परंतु जी राखेची चढाई राहणार आहे, चढाई कशा प्रकारे रिकाम राहतात त्याला परत पाठवता येईल यासाठी उद्धव संघाला विचार करावा लागणार आहे. पुन्हा एकदा राकेश अतिशय अटीतटीचा मला वाटतं सगळे आमचे रसिक प्रेक्षक श्वास रोखून हा सामना पाहत आहेत. सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये उजगाव संघाने चांगल्या प्रकारची आघाडी घेतली आणि बहुधाने सरांनी सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वास असावा, मात्र जो डायफर असावा, स्ट्रॉंग असावा, बुलंद असावा, डगमगदार असावा याची एक प्रचिती या खेळामधून आपण पाहतो. पुन्हा एकदा भरपूर प्रचारण केला जातो. मात्र आशिष एक दमदार खेळाडूच्याच मैदानावर करताना आपण त्याला बघतो. तो आशिष या ठिकाणी आपल्या संघाला चांगले योगदान देताना आपण बघतो. या ठिकाणी स्थानिक प्रेक्षक वर्ग डाव्यांच्या बाजारात आशिषला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देतो, जेणेकरून मैदानावर दर्जेदार खेळ बघायला मिळतो. आदरणीय मैदानात उजगाव संघासाठी एक बक्षीस आलंय. जर उजगाव संघाने हा सेमीफायनल जर जिंकली तर सुरेश नवले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. उजगाव संघाने ही जर हा सामना जिंकला तर सुरेश नवले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. दरम्यान 6 नंबर जर्सी गोलदार खेळायला चढाई पडतो. सुंदर अशी चढाई करून आपल्या मैदानात परत पुन्हा एकदा उजगाव संघाला अशा प्रकारे खेळावं लागणार आहे की राकेश कसा मैदानाच्या बाहेर येईल. राकेश मैदानात आला की संघाचं चैतन्य वाढतंय आणि म्हणून दोन्ही संघांनी कबड्डी हा असा खेळ आहे ताकदीबरोबर युक्तीचा देखील वापर केला पाहिजे आणि म्हणूनच उजगाव संघाने आघाडी ही कायम ठेवायची असेल तर युक्तीचा देखील वापर करायचा. मारण्याचा आतिश भरत यांच्याकडे या विमान संघाने निश्चितपणे आमच्या प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज येणार आहे आपल्या संघासाठी. दरम्यान दोन्ही संघ आपले संघ आहे असं गृह धरून प्रेक्षकांनी दोन्ही संघासाठी टाळ्या वाजवायच्या जरा होत्या. टाळ्या दोन्ही संघ आपले आहेत. सुंदर अशी चढाई आपल्याला मिळाली आहे. सुंदर अशी चढाई दरम्यान राकेश आता मैदानात आलेला आहे. उजगाव संघासाठी धोक्याचा इशारा असणार आहे. एक सुंदर अशी चढाई म्हणावी लागेल राकेश कडून. त्याचप्रमाणे उजगावचा जो चढाई पडतो आपला आशिष भडक याने देखील चांगली चढाई करून आपल्या संघाची आघाडी कायम ठेवली आहे आणि ही चढाई कमी करण्यासाठी राकेश प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या सत्रातली काही क्षण राकेश पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या संघासाठी. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात राकेशला 2 पकड झालेले आहेत आणि निश्चितपणे आणि यश मिळवलेला आहे. खेळाडूंनी देखील तसंच केलं पाहिजे. लोक खेळता कामा आहे आणि शेवटचे 4 मिनिटं गोलंदाजी असे सुखाई लांडस 8 गुण आणि पुन्हा एक बक्षीस आलेलं आहे. हा सामना जर विजयी केला तर राजेंद्र भडक आणि प्रकाश कांसरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तर देवगड काय होत्या आणि या सुखाई लांडस संघामध्ये कैलासवासी आदरणीय विठ्ठल गुरुजी यांचे नातू हर्षद घोटाळे खेळताना आपल्याला मांडण्यात योग्य ठिकाणी आपल्याला समाधान मागता आलं पाहिजे. मग राकेशने चूक केली, एका गुणाची कमाई झाली, पुन्हा दुसरा गुण मिळवण्याच्या लोभापायी त्यांना असं सुरुवातीला मी म्हटलं होतं की आशिष घोडकर हा सुंदर असा चढाईपटू, एक तालुक्यामध्ये आपलं एक नावाचा ठसा सुंदर चढाईपटू म्हणून उमटवलेला आहे. तशाच प्रकारे
राकेश याने देखील एक सुंदर असे आशा सुंदर अशी पकड संघाकडून बराच असा पाठीमागे राहिलेला आहे दोन संघ. खेळ आहे, खेळाच्या काही क्षणिक किंवा ज्या ज्या ठिकाणी एखादा संघ विजयी करतो तो दुसऱ्या ठिकाणी विजयी ठरतोच असं नाही. प्रत्येक दिवशी प्रत्येक सामन्यामध्ये खेळाडू एकच खेळाडू शतक मारतो असा होत नाही. प्रत्येक दिवस हा प्रत्येक खेळाडूचा येत असतो प्रत्येक संघाचा येत असतो. आज मला वाटतं उद्भवसाठी हा संघ सुंदर संघाचा प्रयत्न एका गुणाची कामाई झाली होती नांदेड संघाला. नांदेड संघाचे 3 खेळाडू मैदानात समोर गेले तो आशिष बड एक क्षेत्ररक्षण लावलं. शेवटची 2 मिनिटे मला तर वाटतं आघाडी घेतली ती 8 गुणाची उद्भव संघाने. 8 गुणाची आघाडी विजयासाठी काफी असते. परंतु संगीत खेळामध्ये काही सांगू शकत नाही. शेवटच्या चढाईमध्ये हात खेळाडू बाद करण्याची क्षमता काही खेळाडू असते. 7+2 अशी 9 गुणाची आपल्याला एका चढाईमध्ये प्राप्त होतात आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही. 2 नंबर दर्शी प्रदान केलेला चढाईपट्टू नांदेड संघाकडून आपला संघ जो पिछाडीवर आहे ती पिछाडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आणि याच वेळी मात्र उजगाव संघ हा थोडं सावध पवित्र घेणार आहे. कारण आपल्याकडे आघाडी आहे. फक्त काही मिनिटं या सामन्यात शिल्लक आहे. दरम्यान पुन्हा एकदा एक हाती अशी चढाई करणार आमचा आशिष बडत सामोरा जातोय दोन नांदेड संघाच्या 3 खेळाडूंसमोर. एक क्षेत्ररक्षण एक उत्तम आशिष बडत यांच्याकडून आपल्या संघासाठी मला वाटतं आशिष बडतसाठी जरा जळबळ करा. आज मात्र दिवस येतो तो उद्गार संघाचा उद्गार खेळाडूंचा. मला वाटतं आमचे सगळे गावातले खेळाडू आज जोमाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो ही ताकद आपल्यामध्ये असते. जर आपण सगळे एकीने खेळलो तर ही ताकद ही आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सगळे खेळाडू एकजुटून ज्यावेळी खेळतात संघासाठी खेळतात गावासाठी खेळतात त्यावेळेला मात्र निश्चित असा विजय